नमस्कार मंडळी, कसे आहात? तर संडे आहे आणि आज थंडी नाही आहे, आज बऱ्यापैकी ऊन आहे. तर अखिल निघालाय क्रिकेट खेळायला ग्राउंडवरती. मग त्याची गडबड चालू आहे, आवरायचं चालू आहे त्याचं. मी त्याच्यासाठी एग ऑमलेट आणि ब्रेड बनवून देते नाश्त्याला आणि त्याच्यानंतर तो गेला की त्याच्यानंतर मग माझं आवरते. अखिल चालला आहे क्रिकेट खेळायला. त्याचं सामान हे काय म्हणजे स्किपिंग रोप आहे? नाही, ते रेजिस्टन्स बँड आहे. ओके, गॉट इट. येस, बायसेप मारायला. नाही आता आम्हाला ह्या सॉक्सचा पेअर नाही सापडत आहे. काय मग हे काय पण हे सॉक्स नाही, हातात आहे, हातात घालायचं असते. तरी मी म्हणलं सॉक्स आहे तर मग दुसरं काय नाही घालत आहे ते. तेच कशाला पाहिजे सॉक्स? हातात घालायचं ते. कुठं सापडलं तुला ते? कॅप इथंच आहे. ओय, युनायटेड क्रिकेट बर्लिन. ना बाबा, खूप दूर आहे. जवळ आहे सगळ्यात ते वाला ग्राउंड. यापेक्षा ते दुसरं कसं 1.5 तासावरती आहे. बघूया. ही कॅप नाही घालणार आहे. तू घालून ये. डन डन. सी यू. बाय बाय. लवकर ये. मगाशी मी चहा ठेवला होता आणि चहा बघता बघता साईड बाय साईड मी भांडी घासत होते आणि माझं जरा दुर्लक्ष झालं चहाकडे, तर चहा उतू गेला. आता मला हे स्वच्छ करावं लागेल. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे जर्मनीमध्ये सगळ्यांच्याच घरी फक्त इंडक्शन असतात. आपल्यासारखे इंडियामध्ये जसे गॅस सिलेंडर शेगडी असते तसं जर्मनीमध्ये नसतं. प्रत्येकाच्या घरी इंडक्शनच असतात. आता हे जसं माझ्याकडं 4 पॅनेलचं इंडक्शन आहे आणि हे इथून ऑपरेट करायची सिस्टीम आहे. हे बटन आहे ऑन करण्यासाठी आणि मग इथून आपण टेम्परेचर चेंज कमी जास्त करू शकतो. ऑफ करते. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक इंडक्शनच्या वरती ना अशी एक्झॉस्टची सिस्टीम असते. हे असं पुल केलं की एक्झॉस्ट चालू होतो. ह्याच्यासाठी बटन नाही आहे, फक्त डिरेक्टली पुल करा आणि पुश करा. आणि इथं लाईट्स पण आहेत. लाईटसाठी बटन आहे आणि एक्झॉस्टसाठी पुल केलं एक्झॉस्ट चालू झाला, पुश केलं की बंद झाला. आता मी हे साफ करायला घेते, पण त्याच्या आधी अजून एक गंमत दाखवते मी तुम्हाला. इथं आहे आमचं डिशवॉशर. तर असे 2 सेक्शन्स आहेत ह्याच्यामध्ये. इथं खाली प्लेट्स ठेवायला सेपरेट जागा आहे. ह्याच्यामध्ये आपण स्पून्स, फोर्क्स आणि नाईफ अशा गोष्टी ठेवतो आम्ही. आणि त्याच्यानंतर वरच्या सेक्शनमध्ये आपण पातेली किंवा इथं पण छोट्या प्लेट्स ठेवण्यासाठी जागा आहे. तर अशा प्रकारचं डिशवॉशर असतं जर्मनीमध्ये. ॲक्च्युली हे इंडियामध्ये पण असतं, असं काही नाही की फक्त जर्मनीमध्येच डिशवॉशर्स असतात. आणि एक डिसएडव्हान्टेज हे आहे डिशवॉशरचं की भांडी निघत नाहीत स्वच्छ बऱ्याचदा. मग अशा वेळी भांडी हातानं धुवावी लागतात. जशी की आज ही सगळी भांडी मला हाताने धुवावी लागलीत, कारण डिशवॉशरमधून ते छान स्वच्छ निघाली नव्हतीत. मग मी हाताने घासून धुतली.
असो, आपण हे स्वच्छ करायला घेऊया. मी तुम्हाला ते लिक्विड दाखवते ज्याच्याने आपण हे स्वच्छ करू शकतो. हे आहे ते लिक्विड, पण ह्याच्यावरती स्टिकर नाही आहे. माझ्या नवऱ्यानं स्टिकर काढलेलं दिसते. असो, पण आपण हे स्प्रेड करूया त्याच्यावरती. आता मी ते घासते, पण मला असं का वाटते की मी चुकीचं लिक्विड यूज केलं आहे, चुकीचा क्लीनर यूज केला आहे. कारण जेव्हा अखिल टाकतो ना याच्यावरती लिक्विड, तर त्याचा असा फोम बनतो आणि माझ्याचा फोमच नाही बनलेला. का काय माहिती फोम नाही बनलेला, त्याच्यावरती फेस नाही आहे कोणताही. मला वाटतं मी चुकीचं लिक्विड यूज केलं आहे. पण आता टाकलं लिक्विड तर धुवावं तर लागेल, तर मी याला धुवून टाकते अखिल यायच्या आधी. जरी मी चुकीचं लिक्विड यूज केलं असेल तरी ह्यात पण चूक कोणाची, अखिलची आहे. कारण त्यानं ह्या बॉटलवरचं स्टिकर काढून टाकले. जर या बॉटलवरती स्टिकर असतं तर मला समजलं असतं हे कशासाठी यूज करतात ते. त्यामुळे ह्यात माझी चूक नाही आहे. आणि मी क्लीन तर केलं आहे, क्लीन तर झाला आहे. काय माहिती बरोबर लिक्विड यूज केलंय की नाही. ते बघा, बऱ्यापैकी क्लीन झालाय, तरी पण हे असे डाग आहेत. आता अखिल आल्यावरच मला त्याला विचारावं लागेल कोणतं लिक्विड यूज करायचं, आणि मग मी ह्याला परत स्वच्छ करेन. तोपर्यंत असू दे, हा यूजच नाही करणार मी तोपर्यंत. तर अखिल खेळून घरी आलाय आणि निघताना मला बोलला होता मसाले भात खायचा आहे. मग मी ऑलरेडी मसाले भात करून ठेवला होता. मी तुम्हाला दाखवते. तर मी चुकीचा स्प्रे यूज केला होता गॅस स्वच्छ करण्यासाठी. मग आता अखिल आलाय तर मी त्याला विचारलं काय वापरायचं आहे नक्की ते. मग आता त्यानं मला 2 ऑप्शन दिलेत. मी तुम्हाला दाखवते दोन्ही ऑप्शन. एक तर हा आहे, हे साबणासारखं आहे. हे लावून ह्यानं घासून धुवू शकतो, म्हणजे पुसून काढू शकतो ह्याला ओलं करून. आणि दुसरा ऑप्शन आहे हा स्प्रे. तर हा स्प्रे त्याच्यावरती फवारू शकतो आणि मग अर्धा तास ठेवायचं आणि त्याच्यानंतर पुसून काढायचं. ह्या 2 पद्धती आहेत. आता मी एका गॅसवरती चहा ठेवलाय आणि ह्याला स्वच्छ करते लगेच. मला वाटते मी त्या साबणानं करेन ह्यानं. ह्यानं तर लगेच गेले डाग, उस्ताक्षणी गेले. दाखवते 1 मिनिट. हे बघा,
हे बघा, ते मी साबण फक्त फिरवला ह्याच्यावरती आणि डाग लगेच गेले. आता मी फक्त ओल्या कपड्यानं पुसून घेते याला. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि बाहेर मस्त पाऊस पडतोय. पावसाची उघडझाप चालू आहे. मग आम्ही विचार करत होतो थोडंसं बाहेर जाऊन वॉक करून यावं. चला तुम्हाला दाखवते आमच्या आजूबाजूचा परिसर. आणि इथे एक चर्च आहे. तुम्हाला बेल्सचा आवाज ऐकू येत असेल तर आपण जवळ जाऊन बघूया चर्च. तर हे तुम्ही बघू शकत असाल, इथे चर्च आहे. असं तर प्रत्येक रोडवरती किंवा प्रत्येक स्ट्रीटवरती एक एक चर्च आहे. आता ह्याचा बेल वाजत होते, ह्या चर्चच्या. आता पलीकडच्या चर्चच्या बेल वाजतात. पाठीमागं तिथे एक चर्च आहे बघा, ह्या चर्चच्या पाठीमागं. हे एडेका म्हणून सुपर मार्केट आहे. जसं आपल्या इथं कॉफलँड आहे इथं जर्मनीमध्ये, आणि आपण बऱ्याचदा कॉफलँडला जातो, त्याचप्रमाणे हे एडेका आहे. आणि अजून 2-4 आहेत इथं, नेटो, लिडल, हे सगळे सुपर मार्केट आहेत जर्मनीमधले फेमस आणि मोठे. आमच्या घराच्या जवळ एक नर्सरी आहे आणि फ्लावर शॉप आहे. तर तिथं पोचलो आहे आपण सध्या. मी तुम्हाला दाखवते काय काय आहे तिथं. ते बघा, हे मिरचीचं झाड आहे. मला वाटतं हे छोटंसं बोरासारखं दिसणारं फळ आहे. आणि त्याच्यानंतर फुलं झाड आहेत खूप सारे इकडं अजून काय काय बघू. हे बघा, खूप साऱ्या वेगवेगळ्या कलरचे फुलझाडं आहेत तिथं. आणि हे काय ते बघ, मला वाटतं काहीतरी फेस्टिवलच्या निमित्तानं बनवलेलं आहे ते. आणि अशाच व्हरायटी आतमध्ये पण आहेत शॉपमध्ये. तर जर्मनीमध्ये सध्या पानगळ ऋतू चालू आहे. तुम्ही आत्ताच बघू शकत असाल, झाडाची पानं पिकली आहेत आणि बऱ्यापैकी पानं तर खाली पडली पण आहेत ऑलरेडी. आणि अशी पानगळ अजून 1 महिना राहील आणि त्याच्यानंतर मग विंटर चालू होईल. आणि हा बघा, केवढे मोठे कांदे आहेत इथं. इथं इंडियन भाज्या पण आहेत, जशी की ही वांगी. पण तुम्ही बघू शकत असाल किती काय बोलतात त्याला, खराब झाली आहेत, सडली आहेत ही वांगी. आम्ही वॉकवरून घरी आलोय आणि आता मला स्वयंपाकाला लागलं पाहिजे. तशी मी तयारी चालूच केली आहे. अंड्याचा शाक्षुका बनवायचं ठरलंय. तर मी इथं कटिंग चॉपिंग करून ठेवलंय आणि थोड्याशा चपाती करीन आणि थोडा सकाळचा मसाले भात शिल्लक आहेच. आणि शाक्षुका शिजत आहे. ज्यांना कुणाला माहीत नाही शाक्षुका म्हणजे काय असतं त्यांच्यासाठी सांगते. ही एक अंड्यांपासून बनवली जाणारी रेसिपी आहे. ह्याचा रेसिपीचा व्हिडिओ मी माझ्या इंस्टाग्राम चॅनलवरती अपलोड केला आहे. नक्की फॉलो करा इंस्टाग्राम चॅनलला आणि तो व्हिडिओ तिथं बघा. तोपर्यंत भेटू आपण माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.